ऐका हो ऐका ऐका ध्यान देऊन ऐका. सुनो 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 सब लोग सुनो ध्यान से सुनो. भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सविनय पथनाट्य सादर करीत आहे. आम्ही घेऊन आलो आहोत एक आवाज समाजाचा, तरुणांचा आणि बदलाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज. आजचा विषय एकच नाही, कारण की समस्या एकच नाही. आणि म्हणूनच आज आम्ही एकच विषय नाही सांगणार. आज आम्ही सगळे विषय तुमच्या समोर ठेवणार. तर तयार आहात ना? कान, डोळे उघडे ठेवा आणि विचार जिवंत ठेवा. सुरू होतोय आमच्या पथनाट्याचा प्रयोग. आता पडेल ठिणगी. विनर जिंकले रे. तर पाहिलात ना, ही आहे आपली नवीन जनरेशन. यू मे कॉल देम जेन झी. आणि ही आहे आपली जुनी पिढी, साधी भोळी आणि वारसा जपणारी. आणि ही पिढी तर आपला वारसा विसरत चालली आहे. ओ हॅलो, आम्ही कुठला वारसा विसरत चाललोय? आम्हीच खरी लेगसी जपतो. सांग बरं मैदानी काहींचं नाव सांग. ही तुमची पिढी मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या किती कमकुवत आहे. फिटनेस बाबतीत तर तू काही बोलूच नको. जेन झी इज द मोस्ट हेल्थ कॉन्शियस जनरेशन यू विल एव्हर सी. बघू ना, पण तुमची ही पिढी नात्याच्या बाबतीत जबाबदार आहे का? रिलेशनच्या बाबतीत आम्ही खूप सिरियस आहोत. ही तुमचीच पिढी आहे जी आमच्यात भेदभाव करते. बघा, हे नाही का? त्या नाण्यासाठी पाणी घेऊन ये. आणतो ताई साहेब. बाबा बघा ना, मी पाणी मागितलं मारून गेला हा. काय चालू आहे तुमचं दादा? पाव सोडायचा रोजच नाटक आहे. सिद्धी, कागदासाठी पाणी घेऊन ये. बघ, मी लहान असून किती गुणी आहे आणि तू आहे. हॅलो, हा बोल ना ब्रो. झाला ना प्लॅन फिक्स? हो येतो ना. परमिशन काय असते ते? हो लोकेशन आणि टाइम DM कर, येतो लगेच. नाही नाही मित्रांसोबत चाललोय नाटकला. एक सकाळपर्यंत. हॅलो, थांब गं. 10-15 मिनिटात तुला कॉल करते. घरी विचारावं लागेल. काय करत नाही. काय रे, पोराला कशाला दिवसांना बाहेर पाठवतो? कळत नाही का तुला एवढं? बघितलं ना, याच बद्दल बोलत होते मी. मुलगा रात्रभर नाईट आउटला जातोय, दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतोय, तरी त्याला कोणी काही बोलत नाहीये. आणि मुलगी 7च्या आत घरात येऊन पण तिला इतकी बोलणी का? अगं पण आई वडिलांना जी वाटते काळजी ती बरोबर नाही का? आजकाल तू बघते ना मुलींसोबत काय काय घडतंय. हा, आई वडिलांची काळजी चुकीची असं मी म्हणतच नाहीये, पण म्हणून काय तुम्ही मुलीला घरात डांबून ठेवणार आहात का? तुम्ही करताय छान आहे, चांगलं आहे, पण बाजूला लोकांच्या अडथळा नका ना. लोकांच्यासाठी करताय तर लोकांना अडथळा नको. म्हणजे लोकांनी कसं जायचं? पुढे ये. फुटपाथवरनं लोकांनी जायचं कसं? आजच्या काळात मी तुमचा नेता आहे. जर तुम्ही माझं ऐकाल तर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. जर तुम्ही मला वोट द्याल तर तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. जनसेवा हीच माझ्यासाठी ईश्वर सेवा असेल. चौथा. थोडं
काय रे, तुमच्या घरातल्या मुलींवर ही अवस्था येईपर्यंत असेच गप्प बसणार आहात का सगळे? असेच डोळे मिटून राहणार आहात का सगळे? जाऊ दे ग, हे तर रोजच आहे. कधी बस स्टँड, कधी कॉलेज, हे तर चालूच असणार. 3 वर्षाच्या मुलीपासून 30 वर्षाच्या महिलेपर्यंत अत्याचार होत आहेत का? जर तुमच्या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल तर तिच्यावर बंधनं आणू नका, त्याला संस्कार शिकवा. मला तुम्हा सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी ना कधी तर असा प्रसंग बघितलाच असणार. पण तुम्ही काय करता? तुम्ही माझी आई नाही, माझी बहीण नाही असं म्हणून चाललेला आता. सोड रे, हे काय बोलणार? ज्याचं कळतं त्यालाच कळतं. फ्लॉप चाललंय हे पण. तेच ना, बस झालं, कंटाळा आला. हा बोल रे. हा बँक ऑफ महाराष्ट्र, बरोबर. तीन, सात, थोडं थांब. 5, 4. हा हा. बोल रे. कुठे? बँक ऑफ महाराष्ट्र बोल. ओ, हे चिमणे इकडे. इकडे बापाचा फोन. काय झालं? अरे देवा, परत बँक स्कॅम. बघितलं ना काय झालं? त्यामुळे मी म्हणतोय, तुम्हाला अवेअर करतोय की घरातल्या वृद्ध माणसांशी संपर्क साधत राहा, त्यांची चौकशी करत राहा, त्यांच्या बँक खात्याची, त्यांच्या पर्सनल लाईफची माहिती घेत राहा. त्यांच्या बँक खात्याच्या रिलेटेड काही पण गोष्टी झालेल्या असतील सध्याच्या दरम्यान तर त्यांना विचारत राहा, त्यांच्याकडून माहिती घेत राहा. अशा स्कॅम पासून त्यांना वाचवा आणि सुरक्षित ठेवा. गॅम्बलिंग, बेटिंग या सगळ्यापासून दूर राहा आणि कोणत्याही अननोन व्यक्तीला आपला ओटीपी शेअर करू नका. नंतर अरे ते किचन ला आणले हो क्या? क्या गलती हो? लगी है क्या? ये पैसे ले. हॅलो, नमस्कार. मी अनुष्का पाटील, रिपोर्टर कॅमेरामॅन विद्युत. तुम्ही बघू शकता या मुलीला त्या मुलांनी गाडीवरनं पाडलंय आणि तिला कसं सोडून दिलंय, पैसे तिच्यावरती फेकले. विद्युत इस साइड आके फ्रीज हो. बघितलं तुम्ही सर्वांनी? मर्जीचा हात मागितला तर पहिले कॅमेरा पुढे येतो. माणसांमधली माणुसकी संपत चालली हो. माणूस हा माणुसकीनेच मोठा होतो. जाऊ दे ग, काय सांगणार यांना? माणूसच माणसाचे कामे आले नाही तर काय फायदा? या सगळ्या सिच्युएशन वर मला एकच गोष्ट म्हणावीशी वाटते. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. काही बोलू नको या सर्वांना. शहरं मोठी झाली पण माणसांची मनं मात्र छोटी राहिली. ओल्ड एज का बोर्ड किधर है? इधर ही है. सरप्राईज आहे का? काय म्हणताय? चला.
सरप्राईज. बाबा, आपण आजोबांना इथे का घेऊन आलोय? बाबा, ह्यांच्या घरात मला खूप बोर होतं, वेळ जात नाही. थोडं तर होतो पण ठीक आहे चालायचं. चला बेटा. बाबा, काय ठीक आहे? तुम्ही त्यांना असं जाऊन कसं दिलं? मी तुम्हाला इथे सोडणार नाही, तुमच्या सोबत राहणार. काय करणार चिमणी, म्हातारं झालो आता. तुझ्या आई बापांना आता मी ओझं वाटायला लागलो ग. माझे आजोबा, तुम्ही ओझं नाही, तुम्ही माझे president आहात. तुम्हीच मला बाराखडी लिहायला शिकवली, तुम्हीच मैदानी खेळ शिकवले. तुम्हाला एकटं सोडून मी कुठेही जाणार नाही. नाही चिमणे, पाय थरथरायला लागले की पोरांना त्यांचं आई बाप नकोसे वाटतात ग. पण तुला एक सांगू का, जेव्हा झाड मोठं होतं ना तेव्हा त्याच्या सावलीची किंमत कळते बरं का. बाबा, तुम्ही इथे काय करताय? परत ऑफिसमध्ये. मी वृद्धाश्रमाची मालकीण आहे. तुम्ही मला मालकीण नाही तर तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून समजू शकता. दीदी, बघ ना, माझ्या घरचे माझ्या आजोबांना एकटे इथे सोडून गेले. मी यांना सोडून कुठेही जाणार नाही. तुझे करते म्हणजे जाणार नाही, मोठं नाही हे, वाचवेल. दीदी, तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून माणुसकी जिवंत आहे. काय, आज मला सगळ्यांनी सोडलं बर का, पण या दोन पोरींनी मात्र हे धरून ठेवलं. अभिमान वाटतो ग पोरी, तुझा अभिमान वाटतो. त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी लढले, आपल्याला जपलं. त्यांना आपण ओठांमधून ठेवतो, हा अपमान नाही तर अपराध आहे. समाज बदलना है तो घर से शुरू करना है. अपने बड़ों को इज्जत करो. मुलींना सुरक्षित राहा सांगणारा समाज मुलांना शिक्षित करा का सांगत नाही? माणूस हा सोशल झालाय पण सेन्सिटिव्ह नाही झाला हो. धर्म, जात, पैसा काहीही मोठं नाही. मोठं आहे ते फक्त माणुसकी. मी मुलगी आहे म्हणून मी कमजोर नाही. मी मुलगी आहे म्हणून मी डिग्री आहे पण जॉब नाही. टॅलेंट आहे पण चान्स नाही. लाईक, शेअर, सबस्क्राईब हे तुमचं जग नाही, जग तुमच्या भोवती आहे. आई वडील पैसा नाही, गरज असेल नवा जोडा, असं पण नाही. ह्या देशात लाच मागणारा मोठा आणि हक्क मागणारा लहान कसा? आज सबके घर में फोन है पर किसी के पास घर के लिए टाइम नहीं. मुलगी 5 मिनिटं उशिरा आली तर तिला प्रश्न आणि मुलगा रात्रभर बाहेर राहिला तर त्याला शाबासकी. हा कोणता न्याय आहे? सबके पास आवाज है लेकिन सच बोलने की हिम्मत किसी में नहीं. रोजगार नाही म्हणून सरकारला सगळेजण दोषी टाकतात पण मेहनत आणि शुद्ध कोणातच आली नाही. रस्त्यावर भांडण करायची किंमत सगळ्यांमध्ये पण नियम पाळायची कोणामध्येही नाही नाहीये. मुलगी शिकली घर बदललं, मुलगी समजली तर समाज बदलला. शिक्षण महाग होत आहे पण माणुसकी असावी की नाही हेच प्रश्न आहे. नोकरी नाही म्हणून तरुण त्रासलेले आणि मायेचे 2 शब्द नाही म्हणून वृद्ध त्रासलेले. काय होतंय हे? मुद्दा हा आहे, बदल तर सर्वांना पाहिजे पण जिद्द कष्ट करण्याची हिंमत कोणामध्येच नाहीये. माणूस जपलीच पाहिजे. मला फक्त एकच सांगायचंय, अत्याचार नाही झाला पाहिजे. रोडवरचे नियम पाळलेच पाहिजे. संविधान कर्तव्य आपलं बजावलंच पाहिजे. मी या पथनाट्यातून तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो, सर्वांनी माणुसकी जपा आणि हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धन्यवाद.
दाखवायला